पोचलो गणपती बाप्पा। खाऊ बांधलंय हे बघा, तूप आणलंय, तूप प्यायला यो आहे ही काय। गाईज नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत खाऊन पिऊन सुखी संघटनेमध्ये तिहोर ब्लॉगच्या चॅनलवरती। आणि हा ब्लॉग असणार आहे बर्थडे आहे भावाचा ब्लॉग आहे। गेल्या वर्षी पण या दिवशी याच ठिकाणी ब्लॉग चालू केलेला आहे। सो या वर्षी पण याच ठिकाणी ब्लॉग चालू झालेला आहे, बिकॉज नाश्ता करून मस्तपैकी ब्लॉग चालू केलेला आहे। सो गेल्या वर्षीप्रमाणे आमचा डेली रूट असणार आहे आणि त्याच रूटवरती आम्ही चाललेलो आहे। पुन्हा एकदा बघायला भेटणार आहे तुम्हाला ही धुरंधर माणसं पुरंदरवरून आलेली। गणपती बाप्पा मोरया। सिटी ऑफ द पुणे, लेट्स गो। याच गल्ल्यांमध्ये गेल्या वर्षी आम्ही हरवलेलो आणि आम्ही शोधत होतो काय रुपेश मिसल, सतीश मिसल का सतीश बिर्याणी मिसल है आणि बिर्याणी पण होती आणि एक बांबू वाला होता कोणतरी। सतीश बिर्याणी के बाजू में बांबू है, बांबू से रोड राईट। आता कुठला बांबू आहे? सो गेल्या वर्षी इथे हरवलेला, आता या वर्षी आम्हाला माहिती आहे 9-21 झालेत। 9-21 ओके 9-21 ला आम्ही म्हणजे खूप लवकर पोहोचलो। आमचा टाइम बर्थडे बाय झोपलेला कोण भावा झोपलेले ए मी याला विचार किती मिनिटं झोपलो खरं खरं सांग। 15-20 मिनिट बस 15-20 मिनिटं। आणि मागची दोन धुरंधर आहेत ना, यो ना एक नवीन माणूस म्हणजे तो पण जुना माणूस आहे। कोण झोपलेला? फुल तासभर झोपल्यात मस्त पैकी। मी तर रात्रभर झोपलो, मी म्हणजे पकडा मी म्हणजे झोपलोच नाही मी। का नाही झोपला? औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर। नव्हती झोप काय नव्हती झोपला, मला पण झोपून काय तुला झोपून ना दिला? मेसेज पण करत होता। अरे मग तर तुम्ही जागा होतो। मेसेज केला अरे यार ती परवा दिवशीची चॅटिंग आहे भावा। मित्रांनो ते मला मीम साठी क्लिप पाहिजे होती, कुठली माहितीये का? ती तर त्याचं नाव नाही माहित, मला गाव नाही माहिती, विचारू बोलणार। मग मी दीपाला विचारला असं, ती ऑडिओ पाठवून तर ते हसतोय, काय बोलणार? पोचलो गणपती बाप्पा। ओ यस, आताच आरती झाली, आम्हाला खबर आली आतमधून की आताच आरती झाली। थोडासा लवकर आलो असतो ना, काम 25 झालं असतं। ते बघा आता 2 मिनिटापूर्वी आग लागलेली वाटते। ते बघा पुरं पाणी झालंय। याच्या दुकानात पाणी पडतंय, बिचाऱ्यांचं नुकसान झालंय। हॅपी बर्थडे टू यू भावा। नाही भावाला पाहत होता भावा। हॅपी बर्थडे टू यू भावा, माझ्या दोस्ता हॅपी बर्थडे माझ्या दोस्ता। भावाचा आहे ना हॅपी बर्थडे, भावाचा आहे ना हॅपी बर्थडे। गेल्या वर्षीपेक्षा आता जरा गर्दी वाटते यावर्षी। गेल्या वर्षी थोडी कमी गर्दी वाटत होती, पैसा विषय। यो काय चेक करायला सांगत होते, पण सांगा ना जरा। आणि तो व्हिडिओ बर्थडे अरे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। काका हॅपी बर्थडे। अरे धन्यवाद। बघितलं याला बघितलं फोटो वाटा। झालंय दर्शन करून, आता तुम्ही या दर्शन करून, मी देतो तुम्हाला दर्शन मस्त पैकी शूट करून।
सनराईज आल्यावरती दीपक भाऊ नाही भेटणार असं कधी होईल का? तर विषय असा आहे दीपक भाऊ भेटत थांब ना, तू पहिलेच का रिव्हील केला भाऊ, थांब ना. तर विषय असा आहे की दीपक भाऊ जेव्हा मी भेटत तेव्हा त्यांना बोललेलं नका नका नका, तरी पण यावेळी फिरसे एक बार. गेल्या वेळीला 16 पेट्या ज्या या काजू कतलीच्या होत्या त्या दिलेल्या. आता पण बघा एकदम फ्लेवरिस्टिक काजू कतली आपले खाले आम्ही. हे बघ केशर बी आहे. जोर घेतली जोर. जग से हारा नहीं मैं. एअरपोर्ट आहे अजून खाऊ पण आणलंय हे बघा तूप आणलंय तूप यायला. यो आहे ही काय अनबॉक्सिंग करू. एक पण काय दीपक भाऊ हे पुढच्या पुण्याला यायचं सांगायचं ना दीपक भाऊ एवढं काय. नेक्स्ट टाइम आपण घेऊन यांना काहीतरी. 4 एक्झाम घ्यायची गरज होती. प्रेमाने फोडायचं असतं. प्रेम तो ऑलरेडी आहे. अरे मी बोलतो काय मी बोलतो ना हे आपला काय मी तर डायरेक्ट बॉम्ब बघितलं काय तर दिस इज नॉट फेरा. माझा टाइम खराब चालू आहे पाहिजे का तुला? चालेल मला चालेल. मित्रांनो दीपक भाऊ एक तर आईच्या गावात दरवेळी असं इमोशनल करतात. आमच्या गावात कडं वाटतं रे डेंजर. आम्ही आता निघालेलो आहे इथून. बट असं कोणी काय एवढं कोणी काय एवढा दिला नाही वस्तू मित्रांनो आईसोबत. मला असं टेन्शन येतो काय माहिती काय असं वेगळं वाटतं. म्हणजे खुशी बात काय माहिती मला काय वेगळाच वाटतो काही समजत नाही काय विषय. बट डेंजर प्रेम आहे जो तुमचा प्रेम आहे ना जो तुमचा प्रेम आहे ना लव इट. धन्यवाद दीपक भाऊ. तुम्ही फेस रिव्हील कधी कराल मला माहीत नाही बट आय लव्ह यू. आणि मित्रांनो अजून एक तो दुसरा भाऊ बघितला तो पण खूप लांबून आलेला भेटायला. आणि दीपक भाऊ पण दरवेळी लांबून येतात तसा विषय. त्यावेळेला पण खूप लांबून आलेले. सो आईच्या गावात रे काय बोलू काय समजत नाही. लव्ह यू. हा गाईज निघलेलो आहे फायनली. आता लास्टली निघलेलो आहे बिकॉज वापस एक भिडू म्हणजे आपला भाऊ भेटला आणि निघालो आता फायनली. सो आता मी होतो जरा गुड नाईट बिकॉज रात्रभर झोप नाही. सो जरा भेटतो तुम्हाला नेक्स्ट डेस्टिनेशनला. ओके गुड नाईट. गाजतय सहला. A few moments later. आम्ही आई माऊलीच्या दर्शनाला आलोय. एकविरा माते की ओ या. दर्शन झालेलं एकदम इझी मध्ये तिची आणि खूप सारे आपली लोक पण भेटली. तो बरं वाटलं भेटत. तुमची पण बरं होती. इकडे व्ह्यू बघा. हा व्ह्यू बघा. ऐक डेंजर ना. कत्री एकदम मंगललाल चिकी व्ह्यू आहे. तलाव बघा एकदम क्लिअरिस्टिक व्ह्यू. कोण आंघोळ करतोय कपडे धुतोय. चल रे एवढं काय दिसला ना कुठे गेला. गाइस पहला नशा पहला खुमार
अरे काय लाज याला, हॉटेलमध्ये आलोय कुठे आणि इथून नया प्यार है नया इंतजार. कुठली पोज आहे भावा तुझी? अरे भावा कुठली पोज आहे तुझी? नादच नाही रे. गाईज जेवण वगैरे झालं एकदम कम्प्लिटली, एकदम खाऊन पिऊन सुखी. सो विषय असा आहे, आता याच्यानंतरचा नेक्स्ट ब्लॉग असणार आहे टुरिस्ट वाला ब्लॉग. तो म्हणजे एकच स्पॉट, आमचा स्वप्न कोकण, कोकणांची वाट. कोकण असं आम्ही बोलत राहू, दर ब्लॉग मध्ये बोलत राहू, पण ते कधी पूर्ण होईल ते तुम्हालाच माहिती. आणि सुरुवात लाईन अप केलेली आहे, आता बघू ती लाईन अप कधीपर्यंत बिल्ड होते. स्कॅनर पाठवतो, पैसे पाठव आम्हाला कोकणात जायला. क्या रे भीक मंग्या. खूपच चांगलं देणगी घेण्याचं कार्यक्रम योजना चालू केली. हॉटेल बी असतील त्यावेळी बी सांगा, आम्ही जेवायला येऊ. पैसे देऊ आम्ही, 50% डिस्काउंट. हो या, तुम्ही घेणार नाही ते आम्हाला पण माहिती आहे, देऊ आम्ही. हो या. कोई तरीका है भीख मांगने का? ओ बेबी ए दिसतोय. प्रेम तुझ्यावरती माहिती किती उजेड पडलाय रे, लगेच लाईट लाव. कुठले हमें काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं. बाबू बाबू आपने खाना खाया, पानी पिया. जिम बुडवले तुम्ही आज. खपलाय भाऊ तू, खपलाय. कर गाडी चालवताना ना चॅटिंग कर भाऊ, अजून चॅटिंग. आता बोल तू पार्ट कट कर, बोल. स्टेरिंग आहे हातात. स्टेरिंग आहे ना हातात, आता तुझ्या हातातले स्टेरिंग. गाईज ऍज ऑलवेज मी ब्लॉग एंड करायला विसरलो. आय डोंट नो कुठपर्यंत ब्लॉग शूट झाला होता आणि कुठपर्यंत नाही, बिकॉज माझी झोप अपूर्ण आहे. पूर्ण एक दिवस कालची रात्र पूर्ण झोपलो नाही. जी झोप मला पाहिजे होती इम्पॉर्टंट ती मी झोपलो नाही, त्याच्यामुळे झोप जरा अपूर्ण आहे. आता पण मी झोपलेलो अर्धा तास फक्त, आणि उठलोय कितीला, 11:30 उठलोय. सो असं विषय. सो बोललो ब्लॉग एंड करून ठेवूया, बाकीचा नंतरचा विषय काय ते नंतर बघूया. जर ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा ब्लॉग कसं वाटलं, आणि लाईक जरूर करा ब्लॉगला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. धन्यवाद तुमच्या खूप साऱ्या शुभेच्छांसाठी आणि खूप साऱ्या प्रेमासाठी.